मंत्री महोदय, आज आपल्या विभागामार्फत काही ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची बक्षिसं आजच्या या कार्यक्रमात वाटण्यात आली. काय नेमकं याचं नियोजन होतं आणि कसं? आपण पाहिलं असेल की अटल भूजलच्या मार्फत आणि या ठिकाणी यंत्रणेच्या मार्फत केंद्र सरकार आणि वर्ल्ड बँक यांच्या माध्यमातून पाण्याचं ज्यांनी सूक्ष्म नियोजन केलं, गावामधल्या टंचाईच्या मार्फत ज्या अडचणी येत होत्या त्या दूर केल्या, त्याचप्रमाणे शेतीकरता पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि पाणी हे येणारं जे संकट आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा या ठिकाणी जिल्हा स्तरावरच्या ग्रामपंचायतींचा, त्याप्रमाणे राज्य स्तराच्या ग्रामपंचायतीचा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कमिटीमध्ये ज्या ज्या शिफारसी आल्या, खाली एसडीएम पासून तर वरती आयुक्तापर्यंत ज्या या कमिट्या होत्या ज्यांनी या ग्रामपंचायती पात्र केल्या, अशा ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये काम करत असताना राज्यातल्या इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा सहभाग घ्यावा याच्याकरता ही बक्षिसं देण्यात आली. आणि आम्हाला खात्री आहे की दिवसेंदिवस भेडसाळणारी पाण्याची टंचाई, त्याचबरोबर शेतीमध्ये पाण्याचा जो पाहिजे तेवढ्यापेक्षा जास्त वापर होतो तो कमी प्रमाणात कसा व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतीतच कसं जिरलं जावं याच्याकरता त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पाण्याचं येणारं संकट कमी होण्याकरता हा एक आमचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये सातत्याने संवाद दिसून आला. अमित शहा असतील, आता छगन भुजबळ देखील आज सकाळी म्हणाले की महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांनी बोलताना सबुरीने बोलावं जेणेकरून कुठलाही वाद किंवा सगळे सबुरीनेच बोलतात आणि त्याच्यामध्ये कोणाचा वाद नाहीये, पण जिथे काही गोष्टी असतात त्या मांडल्या पाहिजे त्या मांडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. तुम्ही स्वतः नाराजी व्यक्त केली त्या अर्थ खात्यावर आणि तुमचं जे भाषण आहे ते फार जिव्हारी लागलेलं होतं. हे बघा, वित्त खात्यामध्ये आमची फाईल गेली आणि ती 4-5 वेळेस वापस आली. याचा अर्थ जे झालंय ते बोलणं उचित नाही का? जे बोललो मी ते बोललो आहे. याचा अर्थ मंत्र्यांवर मी टीका केली किंवा अजितदादांवर टीका केली, हा जो विपर्यास तुम्ही करतात आणि दाखवतात हीच बाब चुकीची आहे. एखाद्या मंत्र्यांनी सत्य बाबेने आपण जर पाहिलं असेल तर मी बोलताना पहिले बोललो की टीव्हीवाले आणि प्रेसवाल्यांची माफी मागून मी हे बोलतो आहे, तरी ते दाखवलं गेलं. ठीक आहे, तो कार्यक्रम घरगुती कार्यक्रमासारखा कार्यक्रम होता, पण तो जे मी बोललो ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते डोळ्यांनी पाहिलं आहे. याचा अर्थ उपमुख्यमंत्र्यांवर मी टीका केली, त्यांच्यावर टीका केली, हे जे रोज दाखवलं जात आहे हे हॅम्बरिंगच चुकीचे आहे. जे वित्त खात्यामध्ये प्रवास झाला ते मांडणं माझं काम आहे आणि स्पष्ट वक्ता सुखी भाऊ जे बोललो आहे मी ते बोललो आहे. यास हेच माझं म्हणणं होतं. तिथे तुम्ही दाखवा ना की उपमुख्यमंत्र्यांवर मी बोललो की याच्यावर बोललो. आमच्या फाईलचा प्रवास वित्त खात्यामध्ये असा झाला हे स्पष्ट बघा, तुमच्याच याच्यावरून चेक करून घ्या तुम्ही. मुख्यमंत्र्यांचा फोटो बऱ्याच ठिकाणी आता वापरला जात नाही लाडकी बहीणमध्ये. हे बघा, फोटो वापरा नका वापरा, त्यांचं नाव सुद्धा वापरलं. एकनाथराव शिंदे आता मामा झाले आहेत, सगळ्यांचे भाऊ झाले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण आज त्यांनी केलेलं काम, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ काही लोक जे करत असतील याचा अर्थ असा होत नाही की कोणी नाव पुसून टाकते. शिंदे साहेबांचं नाव आहे आणि ते राहणार आहे. नाही, पण आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय विसंवाद किंवा टीका मित्रपक्षांमध्येच केली. अरे भावांमध्ये होते, तुमच्या घरातही होते. तुमच्या घरात का सगळं आलबेल आहे काय? 3 पक्षांचं सरकार आहे, भांड्याला भांडं लागते. तिकडे काय आलबेल आहे काय? उद्धव ठाकरे साहेबांचं, शरद पवार साहेबांचं मुख्यमंत्री कोण होईल त्याच्यावरून भानगडी सुरू आहे. ते छापत नाही, तुम्ही आमचंच दाखवताय काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.